केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नितीन शेंडे यांनी शेततळ्यामध्ये बायोफ्लॉक प्रणाली प्रकल्प कसा सुरू केला, त्यांना योजनेचा कसा लाभ झाला, जाणून घेऊया. कोणती योजना तुम्ही घेतली आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये? ओके सर, माझं नाव नितीन बाबूराव शेंडे, मुक्काम पोस्ट कुरुड, तालुका चामोर्शी, डिस्ट्रिक्ट गडचिरोली. मी माझ्या शेतामध्ये बायोफ्लॉक उभारणी प्रकल्प राबवला आहे. ही टोटल 14 लाखाची स्कीम होती. त्याच्यामध्ये 60 आणि 40% सबसिडी होती. त्याच्यापैकी मला 40% सबसिडी मिळालेली आहे. केंद्र हिस्सा 3.36 होता आणि राज्य हिस्सा 2.24 होता लाखामध्ये, आणि स्वतःकडनं मी 8.40 लावलेले आहे. याच्यामध्ये 12,000 पीसेस सोडलेले आहे बंगेसियसचे. त्यापैकी याला मला आतापर्यंत 1,60,000चा मी फीड टाकलेला आहे. आणि अपेक्षित उत्पादन तुम्ही काय ग्राह्य धरताय? आता अपेक्षित उत्पन्न याच्यामध्ये मी 10 ते 11 लाखाचा ठेवला आहे. तुम्ही आता साधारणतः तुम्ही 12,000 नग टाकले आहे. 12,000 टाकले आहे. तुम्हाला 80%च्या हिशोबाने तुम्हाला तरी 8 ते 10 टन अपेक्षित आहे. म्हणजे 8-10 लाखाचं उत्पन्न तुम्हाला याच्यातून भेटू शकते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे अगदी नवख्या व्यक्तींना सुद्धा मत्स्य व्यवसाय करता येणं शक्य झालं आहे.